Hello students, how are you? Let's start our chapter HCF and LCM. Okay, now we see the one more example from LCM. Okay, आपण LCM बघतोय. लिस्ट कॉमन मल्टिपल कसं फाइंड आउट करायचं ह्याचं आपण एक एक्झाम्पल बघितले. ओके, नाव वी सी द अदर काइंड ऑफ एक्झाम्पल. ओके, आपण आता दुसऱ्या प्रकारचं एक एक्झाम्पल बघूया. फाइंड द एलसीएम ऑफ 3 नंबर्स. जर 3 नंबर्स दिले असतील तर त्याचं एलसीएम कसं फाइंड आउट करायचं ते आपण बघूया. ठीक आहे, नाव लेट्स सी. Okay, these are 3 numbers. Okay, and we have to find out the LCM of these 3 numbers. First we factorize this number. Okay, first we factorize these numbers and we find out the prime factors of these numbers. Okay, let's start with 18. Now we use here horizontal method. Okay, not vertical method to find out the to find out the prime factors. आपण काय करूया, horizontal method use करूया. Okay, now 18. Let's start with the 2. Okay, this is the even number, so we start with the 2. So 2 into 9, 18. 2 into 9, 18. Now write 2 as it is and 9 चा आपण परत prime factors पाडूया. ठीक आहे, आता काय करूया, 9 चे प्राइम फॅक्टर्स पडे. 9 चे प्राइम फॅक्टर्स काय ना, 3 into 3, 3 into 3 9, 3 into 3 9. ठीक आहे, हे झाले 18 चे प्राइम फॅक्टर्स. ओके, नाव 30. तर 30 चे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करूया. ठीक आहे, 30 इज ऑल्सो इवन नंबर, सो वी कॅन स्टार्ट विथ 2 अगेन. ओके, इवन नंबर आहे त्यामुळे 2 न फाइंड आउट करू. देन 15 2s are 30, 15 2s are 30. सो 2 as it is. and आता 15 चे काय करायचं, आपण 15 स्प्लिट करायचं किंवा 2 गटात त्याचं विभाजन करूया. 3 5s are 15. ओके, 3 5s are 15. Okay, now we stop here. We find out the prime factors of 30. Now our third number is a 50. 50 is again even number, so we can start with again 2. Now 50 divided by 2 केलं तर 25 means 25 into 2 50. 25 into 2 50. Again 2 as it is and 5 5s are 25. 5 5s are 25. Now how can we find out the LCM of these 3 numbers? आता 3 नंबर दिलेले आहेत. ओके, 2 नंबर दिले असताना आपण LCM फाइंड आउट केलं. त्याचं प्राइम फॅक्टर्स, त्याचे कॉमन प्राइम फॅक्टर्स किती वेळा रिपीट झाल्या तेवढ्या वेळा घेऊन आपण LCM फाइंड आउट केलं. आता जर 3 नंबर दिले असतील तर LCM कसं फाइंड आउट करायचा बघा. ठीक आहे, now I plan the board and write again, once again. Okay, I repeat once again. See carefully. 18 चा आपण horizontal method नी prime factors find out केली. So we can split 18 into 2 into 9. Okay, 2 into 9 means 2 as it is and 9 परत स्प्लिट केलं. फर्दर आपण स्प्लिट केलं किंवा त्याचे 2 गट केले तर किती होणार, 3 into 3. ओके, हे झालं 18 चं. ठीक आहे, नाव 30. 30 चं सुद्धा 2 into 15. ओके, देन 2 into 3 into 5. ओके, देन 50. 50 also even number, so we can start with 2. 2 into 25 50. Okay, now 2 as it is. 25 जर आपण फर्दर स्प्लिट केलं किंवा त्याचे 2 गट केले तर किती येणार, 5 into 5. 5 into 5 25. Okay, now we stop here.
अँड लेट्स स्टार्ट फाइंडिंग द एलसीएम. आता एलसीएम कसं फाइंड आउट करायचं ते बघूया. ठीक आहे. जेव्हा आपण प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट केले, नाउ फाइंड द नंबर दॅट इथं आपण प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट केले. ओके. नाउ 2, 3, 5 आर द प्राइम नंबर्स दॅट ऑकर इन द मल्टिप्लिकेशन अबव. ओके. आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले प्राइम फॅक्टर्स मध्ये कुठले कुठले नंबर आलेत? मोस्टली 3च नंबर आलेत. बघा, फर्स्ट 18 चे प्राइम फॅक्टर्स कुठले? 2 अँड 3. ओके. 3 रिपीट झाले म्हणजे 2 आणि 3 हा 18 मध्ये प्राइम फॅक्टर आलेला आहे. 30 मध्ये कुठले कुठले प्राइम फॅक्टर आले? 2 आले, 3 आले आणि 5 आले. ओके. आणि 50 मध्ये 2 आणि 5 आले म्हणजे मोस्टली 3 नंबर रिपीट झालेत. कुठले कुठले? 2, 3 आणि 5. ओके. नाउ in the products above the number 2 occurs a maximum of how many times? 2 is maximum किती टाइम आले बघा. प्रत्येक ह्याच्यामध्ये तिन्ही पण नंबर मध्ये बघायचं. ह्याच्यामध्ये 1 टाइम आले, 30 मध्ये पण 1 टाइम आले. ओके. आणि 50च्या प्राइम नंबर्स मध्ये पण 2 1च टाइम आले म्हणजे मॅक्झिमम 1 टाइम आले सगळीकडे. ठीक आहे. त्यानंतर 3 ऑकर्स मॅक्झिमम हाऊ मेनी टाइम्स? बघा, मॅक्झिमम इथं मॅक्झिमम 2 टाइम्स आले, त्यानंतर इथं 1 टाइम आले आणि इथं तर 3 नाहीच आहे म्हणजे 3 मॅक्झिमम 2 टाइम्स रिपीट झाले. ओके. इन नंबर 18 मॅक्झिमम कुठल्या ह्याच्यात रिपीट झाले ते बघायचं. हाऊ मेनी टाइम्स रिपीटेड द 3? 2 टाइम्स. मॅक्झिमम 2 टाइम्स. ओके. नाउ रिमेनिंग द 5 नंबर. ओके. कुठला नंबर राहिला शिल्लक? 5 नंबर. इथं 5 आले का? इथं आले नाही म्हणजे देर इज अ नो 5 इन प्राइम नंबर्स ऑफ 18. ओके. इन 30 देर इज अ 5 occurs only 1 time. In 30 there is 5 occurs only 1 time. And in 50 5 occurs maximum 2 time. आलं लक्षात? मग आता काय करायचं? 2, 3 आणि 5 हे आपले 3 नंबर्स आहेत प्राइम नंबर्स. हे 3 नंबर कुठल्या कुठल्या नंबर मध्ये मॅक्झिमम किती वेळा रिपीट झालेत तेवढ्या वेळ घ्यायचं. ठीक आहे. नाउ लेट्स सी एलसीएम इज इक्वल टू once again 2 is occurs only 1 time in every number, so we take it 1 time. Okay. Because 2 is occur only 1 time in each number. प्रत्येक नंबर मध्ये एकच टाइम आले म्हणून सो we take 2 1 time only. Okay. Now 3 occurs 2 times, maximum 2 time in 18. Okay. So we take a 3 2 times. मॅक्झिमम जितक्या वेळा आले तितक्या वेळा घेऊया. ठीक आहे. त्यानंतर 5 ऑकर्स मॅक्झिमम 2 टाइम इन 50. ओके. इथं एकच वेळ आले, इथं एक वेळ आले, इथं 2 वेळा आले. ठीक आहे. मग मॅक्झिमम कुठलं आहे ते घ्यायचं. 2 वेळा मॅक्झिमम आलेलं आहे म्हणून 5 into 5. So we solve this multiplication. Okay. 2 into 3 6 into 3 18 into 10. Okay. 6 into 3 18. Now we get the 450. Okay. 2 into 3 6 into 3 18 and 5 into 5 25. 18 into 25 जर आपण सॉल्व केलं तर किती येणार? 45. Okay. Sorry, by mistake I say the 10. Not 10. 5 into 5 25. Okay. So 18 into 25 we get the 45. You can multiply vertically also. तुम्ही हॉरिझॉन्टल जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन जमत नसेल तर तुम्ही बाजूला इथं रफ मध्ये व्हर्टिकल मल्टिप्लिकेशन करून मग आन्सर काढायचं. आलं लक्षात? सो दिस इज अवर एलसीएम. दिस इज अवर एलसीएम ऑफ 18, 30 and 50. आलं लक्षात? हॉरिझॉन्टल मेथडनी प्राइम फॅक्टर कसे फाइंड आउट करायचे. ओके. हे आपण शिकलेलं आहे अगोदरच एचसीएफ मध्ये शिकलेलं आहे. त्याचप्रमाणे इथं पण काय करायचं? एलसीएम फाइंड आउट करताना पण हॉरिझॉन्टल मेथडनी प्राइम फॅक्टर आधी फाइंड आउट करायचे. ठीक आहे. तिन्ही नंबरचे प्राइम फॅक्टर फाइंड आउट केल्यानंतर मॅक्झिमम किती वेळा रिपीट झाला तेवढा वेळा तो नंबर एलसीएमच्या मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचा. ओके. एलसीएम इज इक्वल टू
मल्टिप्लिकेशन ऑफ प्राइम फॅक्टर्स रिपीटेड मॅक्झिमम टाइम. ओके, जिथं मॅक्झिमम टाइम रिपीट झालेत नंबर तेवढ्या वेळा ते घ्यायचे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन येईल ते म्हणजे अवर एलसीएम. ओके, एलसीएम ऑफ 18, 30 and 50 is 450. ठीक आहे. Now we stop here and we see the other example in our next video. ठीक आहे, आपण इथं थांबूया. यू कॅन फाइंड आउट प्राइम फॅक्टर्स व्हर्टिकली ऑल्सो. जर तुम्हाला हॉरिझॉन्टल जर टफ वाटत असेल, हॉरिझॉन्टल फाइंड करायला प्राइम फॅक्टर्स टफ वाटत असेल तर यू कॅन यूज द व्हर्टिकल अरेंजमेंट ऑल्सो. ठीक आहे, अवर व्हर्टिकल अरेंजमेंट लाईक दिस. ओके, 2 into 9, 3 into 3 या पद्धतीने जरी तुम्ही प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट केले तरी चालेल. ओके, नाउ वी स्टॉप हियर and see you again in next video with our next point or our next example from LCM. ओके, LCM मधलेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ठीक आहे, बाय, सी यू, टेक केअर.